आणि आता लोकसभेचा आखाडा, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। भाजप नेते विनोद तावडेंनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दोन्ही नेत्यांची 1.5 तास चर्चा। राष्ट्रवादी सध्या तरी काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा विचार नाही, एखादा खासदार आणि 2-4 आमदार असणारे पक्ष विलीन करता येईल अशी भूमिका होती। विलीनीकरणावर पवारांची प्रतिक्रिया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वामुळे पाकिस्तान घाबरला आहे। पुन्हा सत्ता आल्यास पुढील 6 महिन्यात पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊ, योगी आदित्यनाथ यांचं नालासोपाऱ्यात हे मोठं वक्तव्य। योगींनी आधी आपली उत्तर प्रदेशची खुर्ची राहते की ते पाहावं, आपले अनेक जवान शहीद झाले, उरीमध्ये काय झालंय ते त्यांनी सांगावं। अंबादास दानवे यांचा योगींवर हा पलटवार आहे। 4 जून नंतर सरकार बदलणार, आजही विरोधकांना धमकावलं जात आहे, राऊतांचा आरोप। केजरीवालांनी पुकारलेलं दिल्लीतलं आंदोलन योग्यच आहे, राऊतांचं वक्तव्य। दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील माटुंगा परिसरात नागरिकांचा मतदानावर बहिष्कार। अनेक वर्षांपासून घर मिळालं नसल्यानं म्हाडावर नाराज नागरिकांचा बहिष्काराचा निर्णय। कल्याण लोकसभा मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज, मतदान केंद्रावर मतदान साहित्य नेण्यास सुरुवात। कल्याण लोकसभेत 20,82,231 मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे। धुळे लोकसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान, ईव्हीएम मशीन मतदान केंद्रापर्यंत दाखल, तर 1969 मतदान केंद्रावर तयारी पूर्ण। मुंबईत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी दुकानाच्या बाहेर डिस्काउंटचा बॅनर। दादरमधील पोर्तुगीज चर्च परिसरामधील दुकानाबाहेर शाई दाखवा आणि 15% डिस्काउंट मिळवा, अशा आशयाचं हे बॅनर।